नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवल्या आहेत डायबेटिक फ्रेंडली ज्वारीच्या पिठाच्या इडल्या। करायला सोप्या, पचायला हलक्या अशा ह्या इडल्या आपण तयार केल्या आहेत। बघा कशी छान मऊ लुसलुशीत झाली आहे। जाळी तर बघा कशी छान पडली। चला तर मग वेळ न घालवता ह्या इडल्या कशा केल्या ते आता आपण बघूया। आता त्यासाठी आपण घेतले हे 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्या सेम वाटीनं हा 1 वाटी बारीक रवा। आता त्यामध्ये टाकणार आहे ही अर्धी वाटी दही, हे 1 वाटी पाणी। पहिल्यांदा हे आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता एकसारखं कालवून घेऊया। आता ह्यामध्ये टाकायला हे अजून 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण हे थोडं टाकून घ्यायचं आहे। हे आता आणखी एकदा असं चांगलं मिसळून घेऊया। हलवतच यामधल्या गाठी फोडून घ्या। आता हे उरलेलं पाणी पण मी ह्यामध्ये टाकून घेऊन हे एकसारखं मिक्स करून घेते। इडलीचं पीठ कितपत पातळ हवं हे आपल्याला माहितीच असतं। सध्या तरी आता हे 2 वाट्या पाणी पुरेसं झालेलं आहे। एका लेअरमध्ये फेटा म्हणजे ह्यामधल्या गाठी पटकन फुटल्या जातात। बघा आता हे पीठ आपलं कसं चांगलं एकजीव झालेलं आहे। हे आता आपण 2 तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। हे पीठ आपलं चांगलं फुगेपर्यंत आपण आता चटणी करून घेऊया। चटणीसाठी घेतले आपण हे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, सेम वाटीनं ही पाव वाटी शेंगदाणे, हे थोडीशी देठासह कोथिंबीर, हे 2 हिरव्या मिरच्या, हे आल्याचे 2 तुकडे म्हणजे साधारण अर्धा इंच आलं। ह्या मोठ्या लसूण पाकळ्यात म्हणून ह्या 3च घेतलेल्या आहेत। आणि अर्धा चमचा जिरे, त्यामध्ये टाकूया आता चवीपुरतं मीठ आणि हे अर्धा चमचा साखर। आणि ही चटणी आता आपण वाटून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण पाणी न घालता हे असंच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत। थोडं वाटून झाल्यानंतर पाणी घालून नंतर पूर्ण बारीक करून घ्यायचे। बघा ही चटणी आपली वाटून झालेली आहे। ह्यामध्ये आता गरजेप्रमाणे थोडं पाणी घालून घेऊया। आता त्यामध्ये टाकूया ही हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची गरमागरम फोडणी। ही आता चांगली अशी एकसारखी कालवून घ्या। बघा चटणी आपली कशी छान झाली। आता आपण इडल्या कशा करायच्या ते बघूया। बघा आता बरोबर 2 तास झालेले आहेत। पीठ आपलं कसं छान तयार झाले। बघू शकता याची कन्सिस्टन्सी इतपत घट्ट असावं। ह्यामध्ये आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि हा खायचा सोडा छोटा 1 चमचा हा टाकून घ्यायचा आहे। आणि आता एका लेअरमध्ये हे 1-2-3 मिनटं चांगलं असं फेटून घेऊया, जेणेकरून सोडा सगळ्या पिठात आपल्या चांगला मिक्स होईल। ह्या तुम्हाला इन्स्टंट इडल्या जर नको असतील तर तुम्ही संध्याकाळी पण हे पीठ भिजवून ठेवू शकताय। फक्त दह्याचं प्रमाण दाखवले त्यापेक्षा अर्ध करा, म्हणजे हे पीठ अजून फुगलं जाते। नंतर मग ह्यामध्ये काय सोडा किंवा इनो काही टाकायची गरज उरत नाही। बघा कसं छान मिक्स झालेलं आहे। इडलीच्या स्टँडला मी तेल लावून ठेवलेलंच आहे। त्यामध्ये आता हे पीठ घालून घेऊया। आणि इडली पात्र पण गॅसवर ठेवले। इडली पात्रातलं पाणी पण आपलं चांगलं उकळलेलं आहे। यात असं करून
या 4 प्लेटा मी इडली पात्रात ठेवून घेते. अर्धा अर्ध भरा, म्हणजे फार फुगून वरती येत नाहीत. आता ही अशी सगळी स्टँड मी इडली पात्रात ठेवून इडल्या ह्या चांगल्या 10 मिनटं वाफवून घेते. अशा ह्या सगळ्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघा मैत्रिणींनो, ह्या पिठाच्या तुम्ही अशा जाळीदार आंबोळ्याही करू शकता. बघा कशा छान मऊ झालेत. अशा ह्या एका बॅटरपासून 2 रेसिपी आपल्या तयार झाल्या आहेत. बघा माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. धन्यवाद.